वेलकम टू ॲश अरेना. इराणचा भारतीय जहाजांवर गोळीबार, काय आहे संपूर्ण प्रकरण? भारत आणि इराण संबंध धोक्यात. नमस्कार मित्रांनो, जागतिक राजकारणातून एक अत्यंत मोठी आणि चिंताजनक बातमी समोर येत आहे. ज्या इराणला भारत आपला जुना मित्र मानतो त्याच इराणच्या सैन्याने भारतीय तेलवाहू जहाजांवरती गोळीबार केलेला आहे. यामुळे केवळ भारताची ऊर्जा सुरक्षाच नाही तर दोन्ही देशातील मैत्रीपूर्ण संबंधावरही प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की ही घटना नेमकी कुठे आणि का घडली, भारताने याला काय प्रत्युत्तर दिले आहे आणि याचा तुमच्या खिशावर म्हणजेच पेट्रोल डिझेलच्या दरांवरती काय परिणाम होऊ शकतो. ही घटना 18 एप्रिल 2026ची आहे. स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ, जो जगातील सर्वात महत्त्वाचा सागरी मार्ग मानला जातो, तिथे इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्स म्हणजेच IRGCने भारतीय जहाजांना लक्ष्य केलेले आहे. 2 भारतीय ऑइल टँकर सन्मार हेरल्ड आणि जगर्नव हे जवळपास 2 दशलक्ष बॅरल तेल घेऊन जाणारे भारतीय जहाज तिथून जात असताना त्यांच्यावरती अचानक गोळीबार करण्यात आला. सुदैवाने या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही, परंतु जहाजांचे किरकोळ नुकसान झाले आहे. त्यामुळे या जहाजांना आपला मार्ग बदलून परत उलट्या दिशेला जावे लागले. सध्या सन्मार हेराल्ड या जहाजाच्या कॅप्टनची एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. त्या ऑडिओ क्लिपनुसार इराणी सैन्याने जहाजांना मार्ग बदलून पश्चिमेकडे जाण्याचे आदेश दिले. सध्या सर्व भारतीय खलाशी सुरक्षित आहेत, परंतु तेहरानचा संदेश स्पष्ट होता की हा मार्ग आता बंद आहे. या जहाजांनी हॉर्मुझची सामुद्रधुनी म्हणजे स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ क्रॉस करण्याचा प्रयत्न केला, कारण इराणचे परराष्ट्र मंत्री आणि त्यांचा भारतामधील राजदूत यांनी बऱ्याचदा स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ म्हणजेच इराणची हॉर्मुझची सामुद्रधुनी ही जहाजाच्या वाहतुकीसाठी खुली असल्याचे अनेकदा सांगितलेले आहे आणि त्या स्वरूपाचा क्लिअरन्स देखील देण्यात आलेला होता. परंतु इराणने हा U-टर्न का घेतला, हा एक मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे. आता यावरती भारताने देखील रिप्लाय दिलेला आहे. भारत यावर गप्प बसलेला नाही. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी तत्काळ इराणच्या राजदूतांना पाचारण करून आपला तीव्र निषेध नोंदवलेला आहे. भारताने स्पष्ट केले की याआधीच इराणनेच भारतीय जहाजांच्या सुरक्षित प्रवासाची हमी दिली होती. या घटनेमुळे इराणमधील अंतर्गत मतभेदही समोर आले आहेत. एकीकडे त्यांचे परराष्ट्र मंत्रालय शांततेच्या गप्पा मारत आहे, तर दुसरीकडे शक्तिशाली IRGC मिलिटरी अमेरिकन निर्बंधांना उत्तर देण्यासाठी स्वतःचे कायदे राबवत आहे. सोबतच भारतीय नौदलाने ओमानच्या आखातामध्ये आपल्या 2 डिस्ट्रॉयर्स तैनात केलेल्या आहेत. आता भारतीय व्यापारी जहाजांना भारतीय नौदल सुरक्षा पुरवत आहे. भारताचा संदेश देखील स्पष्ट आहे. आमच्या जहाजांच्या सुरक्षेची हमी आम्ही स्वतः घेतो व जहाजांच्या सुरक्षेशी आम्ही कुठल्याही प्रकारे तडजोड करणार नाही. या तणावाचा थेट परिणाम भारताच्या ऊर्जा सुरक्षेवर होऊ शकतो. जगातील 20% तेल याच मार्गातून येते. जर हा मार्ग दीर्घकाळ बंद राहिला किंवा असुरक्षित झाला तर भारतात कच्च्या तेलाची टंचाई निर्माण होऊन पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडू शकतात. तसेच इराणसोबतचे आपले चाबहार बंदर आणि इतर व्यापारी प्रकल्पांवरती देखील याचे सावट पडू शकते. जेव्हा अमेरिकेद्वारे इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला खामेनी यांचा वध करण्यात आला होता, तेव्हा भारताने यावरती शोक व्यक्त केला होता. त्याचसोबत भारतामधील अनेक लोकांनी इराणसाठी डोनेशन देखील दिलेले आहेत. सोबतच इराणला औषधांची गरज असताना भारताकडून औषधांचा पुरवठा देखील करण्यात आला होता. आणि अत्यंत महत्त्वाचे म्हणजे इराणच्या काही युद्धनौका या भारतामध्ये युद्ध सरावासाठी आलेल्या होत्या आणि युद्ध चालू झाल्यापासून ह्या युद्धनौका भारतातील इंडियन नेव्हल डॉक्समध्ये सुरक्षित आहेत. त्याचबरोबर त्यातील सर्व इराण नेव्हीचे कर्मचारी देखील सुरक्षित आहेत. भारताने एवढं सगळं करून देखील इराणने भारतीय तेलवाहू जहाजांवरती केलेला गोळीबार हा एक संदिग्ध प्रश्न निर्माण करणारा आहे. सध्या भारताचे परराष्ट्र मंत्री S जयशंकर हे इराणच्या नेतृत्वाशी चर्चा करत आहेत. भारताची भूमिका स्पष्ट आहे. समुद्र सर्व देशांसाठी खुला असावा आणि कोणत्याही वादाचे निराकरण चर्चेतून व्हावे. ही वेळ अतिशय संवेदनशील आहे. जगातील 20% तेल याच मार्गावरून वाहते. इराण व अमेरिकेने बंदरांवर लावलेली नाकेबंदी आणि शांतता चर्चा फिसकटल्यानंतर ही घटना घडली आहे. भारत आजही इराणकडून तेल खरेदी करतो, तरीही आपण या संघर्षात विनाकारण ओढले गेलो आहोत.
सध्या जवळपास 14 भारतीय जहाजे ही पर्शियन गल्फमध्ये अडकून पडलेली आहेत आणि त्यांच्या सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? भारताने इराणला अधिक कडक प्रत्युत्तर द्यायला हवे का, की चर्चेतून हा प्रश्न सुटेल? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशा जागतिक घडामोडींसाठी ॲश अरेना या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.